स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान। छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले। मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट, चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले। तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा। डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले। संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरातील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय आता संपूर्ण सीसीटीव्हीच्या छायेत आलं आहे। सुमारे 165 कॅमेरे बसवण्यात आले आहेत। यात अत्याधुनिक पीटीझेड कॅमेरा, डोम कॅमेरा 35 असे विविध प्रकारचे 165 कॅमेरे संपूर्ण रुग्णालय परिसरात लावण्यात आले आहेत। त्यामुळे गैरप्रकार करणाऱ्यांवर आता कारवाई केली जाणार आहे। संपूर्ण रुग्णालयावर आता तिसऱ्या डोळ्याची करडी नजर राहणार आहे। इचलकरंजी शहरातील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय हे सर्वसामान्यांच्या उपचारासाठी सध्या वरदान ठरतंय। अत्याधुनिक पद्धतीची यंत्रसामुग्री रुग्णालयात आणून रुग्णांवर उपचार सध्या सुरू आहेत। गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयामध्ये सीसीटीव्ही बसवण्याचं काम सुरू होतं आणि हे काम आता पूर्ण झालंय। सध्या रुग्णालयात 165 कॅमेरे लावण्यात आले आहेत। यामध्ये पीटीझेड कॅमेरा 1 आणि डोम कॅमेरे 35 तसंच अतिदक्षता विभाग, औषध भांडार आणि रुग्णालयातील सर्व कानाकोपऱ्यांमध्ये हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत। या कॅमेऱ्याची सर्व सेंटर रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधीक्षक यांच्या ऑफिसमध्ये करण्यात आले। सध्या कामचुकार करणारे अधिकारी, कर्मचारी, रुग्णालयामध्ये रुग्णांशी, नातेवाईकांशी बेशिस्तपणे वागणे, पान तंबाखू खाऊन थुंकणारे यांच्यावर आता सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे। जर असं कोणी आढळलं तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करून दंडही वसूल करण्यात येणार आहे। त्यामुळे गैरप्रकार करणाऱ्यांवर आता चाप बसणार आहे। इंदिरा गांधी रुग्णालयात चांगल्या पद्धतीचे हे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून सध्या कौतुक होऊ लागले। संपूर्ण रुग्णालय सीसीटीव्हीच्या छायेत आल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरले। पण आता जे बेकायदेशीर काम करतील त्यांच्यावर सीसीटीव्हीद्वारे करडी नजर ठेवली जाणार आहे, अशी माहिती इंदिरा गांधी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रमुख डॉक्टर भाग्यरेखा पाटील यांनी दिली आहे। नमस्कार, मी डॉक्टर भाग्यरेखा पाटील, वैद्यकीय अधीक्षक आयजीएम हॉस्पिटल इचलकरंजी। तर काही आपलं आयजीएम हॉस्पिटल जुनं आणि आता नवीन ज्या गोष्टी घडत आहेत त्याच्यामध्ये एक सीसीटीव्ही कॅमेरे हे सगळीकडे बसवलेले आहेत आणि हे थर्ड डोळ्याच्या अंडर आपलं हॉस्पिटल आलेलं आहे। तर ही खूप चांगली गोष्ट आहे की जेणेकरून प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये कुठल्या गोष्टी काय चाललेल्या आहेत ते सगळ्याची आम्हाला डिटेल माहिती कळेल आणि याचा खूप फायदा होईल रुग्णसेवेसाठी, आमच्या स्टाफना सुद्धा, आम्हाला पण सगळ्यांना। ज्या काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्या पण लक्षात येतील आणि ज्या चांगल्या गोष्टी घडत आहेत त्याची पण प्रशंसा करायला सोपं होऊन जाईल। आता फार्मसी असेल, कॅज्युअल्टी डिपार्टमेंट, ओपीडी किंवा वॉर्डमध्ये, ऑपरेशन थिएटर या सगळ्या ठिकाणी आपण ज्या काही चांगल्या सेवा देतो आहे सगळ्याचं आपल्याला आपली नजर त्याच्यावरती राहणार आहे आणि ही एक खूप आनंदाची गोष्ट आहे, आपल्याला उपयोगाची गोष्ट आहे आणि त्याचंच आता उद्घाटन थोड्या दिवसात होईल। पण आता या सगळ्या गोष्टी बऱ्याच वेळा पेशंटचे नातेवाईक येतात, पेशंट्स असतात आणि मग तंबाखू, बाकी पान खाणं आणि मग ते कोपऱ्यामध्ये जाऊन थुंकणं या सगळ्या गलिच्छ गोष्टी होतात आणि त्यामुळं अस्वच्छता होते हॉस्पिटलमध्ये। तर ते याच्यावर पण नजर राहणार आहे आणि आता तर गव्हर्नमेंटनं आम्हाला टोबॅको कायद्याच्या अंडर आम्ही दंडसुद्धा करू शकतो, तर ते सुद्धा आम्हाला सोपं होणार आहे। तर कृपया सगळ्यांच्या गोष्टी लक्षात येऊ देत की जेणेकरून साफसफाई हॉस्पिटलची राहण्यासाठी खूप मदत होईल आणि आपल्या हॉस्पिटलची स्वच्छता राहील आणि आपलं आयजीएम आहे हे स्वच्छ आणि सुंदर होईल।